राजश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर. तर मी काय दाखवलंच नाही व्हिडिओ वगैरे, मी जेवण वगैरे बनवून झालंय माझं सगळं आणि माझे फ्रेंड्स येत आहेत म्हणून तीच तुमच्याशी छान मैत्रिणी आणि अजून 2 आल्या नाहीत माझ्या, ज्योती आणि सविता. आता व्हिडिओ कॉलिंग केलं होतं, थोडंसं फ्रेंड आहे, क्लास फ्रेंड आहे, क्लासची मी रील शूट करायची. त्यानंतर वगैरे करून झाल्यानंतर आमच्या एका फ्रेंडला, खूप साऱ्या फ्रेंड्सला आम्ही व्हिडिओ कॉल केले. त्यानंतर त्या दोघींची मी ओटी भरून घेतला, माझ्या घरी आल्या होत्या म्हणून. एक वेगळा तरवळत होता. 2011-12चे शाळेचे मैत्रीण घरी आले होते. आपण 2025 मध्ये भेटतोय पण मन मात्र अजून शाळेच्या गल्ल्यांमध्ये भटकतंय. कोणीतरी गमतीने बोललं आणि सगळे पोट धरून हसले. जेवणासाठी माझ्या हातचं मी चिकनचा ग्रेव्ही आणि भात बनवला होता आणि एकमेकांसाठी लहानशा गोष्टी जपून शेअर केल्या आणि तेव्हा आणि आताच्या गप्पांमध्ये वेळ कुठे गेला कळलंच नाही. जुन्या फोटोंकडे पाहताना प्रत्येक फोटो मागची गोड आठवण, मजेदार किस्से आणि कधी डोळ्यात हलका ओलावा आणणाऱ्या गोष्टी आठवल्या. मनाला छान वाटलं. एवढ्या वर्षाने आमचं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे. त्याप्रमाणे आम्ही क्वेश्चन आन्सर करणार, बघू कोण बरोबर आन्सर देणार आहे ते. चला स्टार्ट करू. सर्वात जास्त आवडता विषय कोणता? सनेर सर. तुमच्या वर्गात कोण सर्वात मजेदार आणि सर्वात जास्त मार कोणी खाल्ला? सर्वात जास्त म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य खूप बदललं. मला माझ्या जीवनसाथी हवा तसं मिळालं. तेच माझं आयुष्य खूप सेमच आहे. त्याच्यानंतरच आमचं म्हणजे छान असं आयुष्य झालं आहे. त्याच्या आधी काहीच नव्हतं. छान. अजूनही शाळेत कुणाशी आपल्याला कोणते तुमचे आधीचे स्वप्न होते ते आता पूर्ण झालेत का की केलेत का? काही प्रश्नांचं गंभीर उत्तर, काहीच आजचा दिवस मनात कोरून ठेवावा असंच वाटतोय. हे मित्र, ही बॅच, ही माणसं म्हणजे केवळ आठवण नाही, ती आहे आपल्या आयुष्याचं गोड गाणं, जे काळाच्या प्रत्येक वळणावर मनाशी गुणगुणत राहायचं. आम्हाला हा व्हिडिओ पाठव सगळे.